जय श्रीराम. मी मयुरी. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे आपल्या ओझरडे गावातील रामनवमीचा सोहळा पाहायला. कौतुक हे आहे की अशी रामनवमी फक्त गावातच अनुभवायला मिळते. पद्मावती देवीच्या मंदिरासमोरच हे राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचे पवित्र स्थान आहे. चला या माझ्यासोबत हा भक्तिमय सुंदर अनुभव घ्यायला. साधारण हे 1920 सालीचं मंदिर होतं. त्याची खरेदी साधारण 1948 साली झाली. आपण ऐकल्याप्रमाणे 1920 सालापासून उभे असलेले हे मंदिर व इथल्या मूर्ती आजही तीच भक्ती जपून आहेत. गावातली रामनवमी म्हणजे आपल्या वयस्करांनी जपलेली श्रद्धा, संस्कार आणि रामभक्ती आहे. रामनवमीच्या दिवशी एक सुंदर परंपरा पाहायला मिळते. सगळे लोक आपापल्या घरून सुंठवडा घेऊन येतात. नंतर तोच प्रसाद म्हणून वाटला जातो. जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री रामनवमीचा सण दरवर्षी आम्ही साजरा करतो. सदरवी प्रॉपर्टी ही आमच्या आजोबांनी श्री भाऊ आबा माळी यांनी ही खरेदी केली होती. एक ब्राह्मण कुटुंबाची होती. त्यामुळे तिथं मूर्ती राम, लक्ष्मण, सीता, हनुमानच्या मूर्ती स्थापन केल्या. साधारण हे 1920 सालीचं मंदिर होतं. त्याची खरेदी साधारण 1948 साली झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही राम एक पवित्र स्थान असतं मानलं जात होतं पूर्वी ब्राह्मणांचं. त्यामुळे त्यांची तिथं मूर्ती स्थापन केली आणि त्याचा उत्सव आम्ही दरवर्षी रामनवमीच्या ह्यानं करायला सुरुवात केली. तर आमची ही आता 4थी पिढी आहे. या 4थी पिढीपर्यंत आम्ही त्याचा उत्सव करत आहोत. दरवर्षी आम्ही सकाळी भजन व दुपारी जन्मोत्सव आणि नंतर एक महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत असतो. सदरू मंदिर हे ओझरडे येथे आहे आणि सदरवी मूर्ती ह्या साधारण 1900 सालातलीच आहे. तर या मूर्तीशी व सणाशी काही खास आठवण जोडलेली आहे का? तशी माझी घरगुतीच आठवण आहे. माझ्या मंडळींनी एक नवस बोलला होता व त्या नवसामुळे नवस मला पावला आणि त्या दिवसापासून आम्ही महाप्रसादाचे नियोजन ते केलं ते आजपर्यंत आहे. पूर्वीच्या आणि आत्ताच्या साजरीकरणात काही फरक जाणवतो का? हां, नक्कीच फरक जाणवतो. पूर्वी एवढा मोठा उत्सव साजरा करत नव्हता. कारण त्याचे कारण काय होतं, पूर्वी हेच सुगीचे दिवस असतात. त्यामध्ये ज्वारी काढणी, हरभरा काढणी, गहू काढणी, हळद काढणी ह्या इत्यादी सुगीचा पिरियड असतो. त्यामुळे एवढं थोडेफार पूजा करायची किंवा थोडाफार प्रमाणात उत्सव साजरा करायचे. त्यानंतर वडिलांच्या काळामध्ये रूप येत गेलं आणि चला, जय श्रीराम मंडळी. ही भक्ती मनापासून जाणवली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.